काय मिळणार? नाही म्हणजे पैसे मिळणार. हा, पैसे मिळणार ना. म्हणजे केस जिंकला तर पैसे मिळणार, नाही जिंकला तर हे बघ कसं असतंय, एक न्याय व्यवस्था असते. मी तुला एक चांगला वकील देतो आणि हे बघ थोडेसे पैसे पण देतो. हे ठेव सगळे, जा. हा ठीक आहे, जा. बस बस जा आता. काय नालायक माणूस आहे हा. असा लाचार नवरा, तो तसा आसोले. ती बाई काय विचार करत असेल पुरुषांच्या बाबतीत. काल स्वप्नात मला तिचे डोळे दिसले आणि खूप अपराधासारखं वाटलं मला. साल्या 100 वेळा दिवसातून त्या नामीचा विचार करतोस. हा सुद्धा एक प्रकारचा बलात्कारच आहे, वैचारिक बलात्कार. स्वप्नात तुला जिजाऊ माता, लक्ष्मी देवी, सरस्वती देवी, फुलन देवी हे काय येत नाहीत? फुलन देवी. पायाचं तेल दे का जरा डोक्याला लावायला, डोकं ठणक. नाळे, आसोलेने शंकरला अटक केल्याची कागदोपत्री कुठेच नोंद नाही. होय. पण त्याला जामीन दिल्याची मात्र नोंद करून ठेवली आहे. फसणार आहे साला. साहेब, ह्यात समजे पेपर आहेत आणि ह्यात आसोले साहेबांनी नामीला आणि शंकरला पकडताना केल्याची नोंद आहे. पण ह्यात बी लय घोळ आहेत साहेब. म्हणजे नामीला अटक केल्याचं दाखवलंय पण सोडल्याची नोंदच नाही. चांगली आहे, खूप चांगली गोष्ट आहे नाळे. हा आसोले कधी एकदा माझ्या कचाट्यात सापडतो याचीच वाट बघत होतो मी सिनियर असून सुद्धा मला भाव देत नव्हता. डायरेक्ट सीएमसी बोलायचा. आता बोल म्हणा, सांग सीएम ला मीच रेप केलाय म्हणून, म्हणजे चांगली देतील बक्षिसी. बरं नाळे, त्या मेडिकल रिपोर्टचं काय झालं? साहेब, सरकारी दवाखान्यात डॉक्टर रजेवर आहेत. असं काय करता नाळे तुम्ही? अहो, तो रिपोर्ट खूप जरुरी आहे. तुम्ही असं करा, तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी जा आणि तो रिपोर्ट घेऊन या. तो महत्वाचा पुरावा आहे नाळे. अहो साहेब, ते समजा खरं आहे पण मेडिकल किती जणांची करायची हो? म्हणजे त्या रात्री नामी बरोबर 3 पुरुष होते. 3? एक तो शंकर, दुसरा तिचा नवरा दामू आणि तिसरे आसोले साहेब. त्यात नामीची पण करावी लागणार मेडिकल. त्यात जर तिघं बी तिच्या बरोबर झोपले असं सिद्ध झालं तर साहेब आपणच येडे ठरणार. आसोले अडकला म्हणजे बस, बाकी सगळे गेले तेल लावत. जा त्या रिपोर्टचा बघा, मेडिकल करून घ्या त्यांची. शिंदे साहेब म्हणजे देव माणूस. नामे, तुला सांगतो, आपल्याला न्याय मिळणार म्हणजे मिळणारच. आणि मग काय होणार? पोरासनी खाया मिळेल, घरात खाया दाना नाही, आणि तो न्याय मिळून काय करणार? न्याय मिळाल्यावर लोक म्हणतील का की माझ्यावर बळजबरी झालीच नाही? हा, त्या कामका बघणं सोडणार का लोक? मी रस्त्याने चालली काय, एखादी कुलपीची गाडी चालल्यावानी लोक बाहेर येऊन बघतात, मग म्हणतील का लोक की माझ्यावर बळजबरी झालीच नाही म्हणून? इसरतील का लोक? समजा इसरतील का? सांगा की. पाय वर घे, चाल. अगं किती वेळ? चाल, झोप, चाल. पाय खाली घे, चाल. नाजूकपणा नको. काय ग, तुझ्यावर झाली का बळजबरी? कशी झाली ग? बघू दाखव. कुठं कुठं वर वाढलंय? अगं थोबाड शिवलंय का तुझं? बोल की. बया, इथं बी बळजबरी करतात की काय? मेडिकल टेस्ट करायला लावली त्या कोथिंबिरीने. अनुसी माझीच नाही, त्या नामीची पण. नानानं तुमची मेडिकल लांबवण्याचा लय प्रयत्न केला. ह्यो कोथमिरे वाटवागळासारखा लटकला या केसला. एवढा काय तुमच्या वाईटावर उठलाय हो? आमच्या पोलिसात हेच मोठं लफड आहे गुराळे.
आम्ही सगळे कायद्यापेक्षा एकमेकांना जास्त घाबरतो. सगळे साले एकमेकांच्या वाईटावर टपलेले. आमचं पेपरवाल्यांचं पण तेच आहे. अहो जनतेच्या अडचणीपेक्षा आम्हाला एकमेकांच्या अडचणी जास्त वाटतात. अहो चोर बरे मिळून मिसळून तरी खात्यात. चोर फक्त पैशासाठी काम करतात. आमचं तसं नाही. पोलिसांना पैसा पाहिजे, मेडल पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे. मिळून मिसळून कसलं राहतात. आयला एकमेकांचे ठासत असतात नुसते. सीएम पर्यंत बातमी पोचली असणारच. काय म्हणतो सीएम? मी बोललो साहेबांशी, पण ते ह्या विषयावर काही बोलायलाच तयार नाहीत. जिल्हा पोलीस अधीक्षकाला आदेश दिलाय की या आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे म्हणून, आणि एका पण निरपराध माणसाला त्रास होता कामा नये. आता या 2 वाक्यांचा अर्थ शोधत बसतात जिल्हा पोलीस अधीक्षक, आणि तपास राहिला बाजूला. वरळे, या सगळ्या लफड्यातनं एक मार्ग आहे बाहेर पडायचा. कोणता? नामीने तक्रार केली नाही बलात्काराची, हा आणि तक्रारच केली नाही तर बलात्कार सिद्ध कसं होईल? हा हा बरं, त्यात त्या भाडखावनी तक्रार न करता समाचारमध्ये बातमी छापली. हा 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 हा, त्याच्यावर आबरू नुकसानीचा दावा ठोकतो आणि आणतो त्याला रस्त्यावर. हा. आणि एकदा ह्यातून बाहेर पडलो ना तर सोलून काढतो त्याला खालून वरून. लक्षात ठेव. बघतो. आणि चिवडा आणि बिस्किट पण आणा. वेळ काय, प्रसंग काय, चहा काय विचारता, दारू आणा, 2 ग्लास आणा. जा. शांत आहेत कसले आईला. वहिनीनं कसं काय समजावलं? काय करणार आहे ती? हा, ऐकून तिला माझ्याशिवाय. आणि बायकांना नेमकं कळतं किती वेळ राग धरायचा तो. आसोलेची वेश्या व्यवसायावर धाड, आसोलेची वेश्या व्यवसायावर धाड. वार्ता वार्ता साप्ताहिक वार्ता घ्या वाचा. वार्ता वार्ता साप्ताहिक वार्ता. आसोलेची वेश्या व्यवसायावर धाड. घ्या वाचा. वार्ता वार्ता साप्ताहिक वार्ता. आसोलेची वेश्या व्यवसायावर धाड. वार्ता वार्ता साप्ताहिक वार्ता. आसोलेची वेश्या उगी उगी नाही नाही उगी उगी. नामे, पेपरात फोटो आलाय तुझा. पेपरवाल्यांनी वेशा ठरवली तुला. वेशा मावळतीचे क्षितिजनसे जळणारे माझे काळीज असे. हे मावळतीचे क्षितिजनसे जळणारे माझे काळीज असे. खरं तर जिच्यावर कविता लिहायला पाहिजे तिच्यावर बातमी लिहायची वेळ आली. हिच्या डोळ्यात काहीतरी गूढ आहे. असं काहीतरी आहे जे माणसाला घट्ट पकडून ठेवतं. काळी जादू म्हणतात ती हीच. बलात्कार झालेल्या बाईच्या डोळ्यात हे आव्हान, ही जादू उरतेच कशी? अहो तिथे लिहा ना लवकर. तुम्ही काय चाललंय उगाच आपला असं असं करत बसलाय. बाईवर प्रसंग काय आलाय, परिस्थिती काय आहे? अशा वेळेला आपण नाही सपोर्ट करणार तर लिहा लवकर. झालं झालं लिहून झालं. मला वाटतं आता आज जायला हरकत नाही. चालेल चालेल. चला चला चला. सगळं ठीक होईल. हे बघा, काय अडचण लागली तर मला सांगा तुम्ही. म्हणजे पैशाची व्यवस्था करू आपण. काही काळजी करू नका. यांना पैसे द्यायची काही गरज नाही. नाही, उधारी आहे ना पहिली आपली. फेडू मिरचीच्या खड्यावर. ही वेळ आहे का बोलायची त्याची? प्लीज जा तुम्ही. चला. पर साहेब, तक्रार दिल्यानं पोलीस त्रास तर नाही देणार ना? अहो अजून काय त्रास बाकी आहे? त्या वार्तामध्ये गोराड्याने लिहून आणलंय की तुम्ही वेश्या आहात. शंकर सारखे भरपूर लोक तुमचे गिरायक आहेत. मला वाटतं पण आज जायला हरकत नाही. थोड्याला नाव. चला चला चला. या 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 या. चला चला या. हो, या. अरे रडते रे बाळ. नामीबाई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्हाला जे काही सांगायचंय ते सगळं व्यवस्थित सांगून टाका. बोला. बोला. आता साहेब, तुम्हाला बी ठाव आहे काय घडलं ते.
अहो तक्रार कोण करायला आलाय? मी का तुम्ही? हा तुम्ही ना? मग तुम्ही सांगायचं. समजा पहिल्यापासून सांगा, काय बी घाबरू नका. सांग. माझा जन्म हा? बेबुवेवाडीचा. हा? हो जन्मापासून नाही, त्या रात्री काय घडलं तेवढं सांगा. हा मला बळजबरी पोलीस ठाण्यात आणलं आसोले साहेबांना. हम्म, माझं लेकरू बी माझ्या संग होतं. हम्म. लेकराला बाहेर काढलं त्यानं. हळूहळू सांगा, हळूहळू सांगा. आणि हे बी लिवा का माझं पोहार तुमच्याकडे दिलत सांभाळाय. आणि मग हेमावळतीचे क्षितिजनसे जळणारे माझे काळीज असे. मी जे काही बोललो त्याबद्दल माफ करा मला. म्हणजे मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. तुम्ही काय दुखवणार साहेब? इथं तर पुरी तालुक्यामध्ये बदनामी झाली. समत गाव गिधाडाच्या नजरेनं बघतया. जगण्याची बी चोरी झाली साहेब. मासुबाची आण घेऊन सांगती, मी काय नाही केलं साहेब, मी काय नाही केलं. माझा विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही नाहीत त्यातल्या. मी तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही. माणसाच्या जथ्यात माझे माणूस मला ना दिसे. ही वाट इथे तिथे की घराकडे जाऊ कळे ना कसे. तू नमस्ते शेठ. अरे अरे हे कुठं चालली तू? कामाला शेठ. तू आता कामावर यायची गरज नाही. एक एवढा तुमचाच तर आधार राहिलाय शेठ. लेकरबाळ घरला उपाशी आहेत. जे काय बी होतं ना शेठ, ते समज पोलिसांनी दिलं, त्रास देऊ नये म्हणून. कवा बी येत्यात, धारबाची वित्यात, चौकशी करायची म्हणत्यात. आमची तर उपाशी मारायची पाळी आली शेठ. तुम्ही बी काढून टाकलं तर मी कुठं जाऊ? असं नका कर. शंकर आहे ना, हा? जा त्याच्याकडे. पगार मायाकडून घ्यायची, हा? झोपायची त्याच्या संग. शंकाशी माझा कसला बी संबंध नाही शेठ. मासोलेकडे जा. हा? धंदा करणाऱ्या बाईला घरात कामाला ठेवलं, मी काय सांगू? हा? मी त्यातली बाई नाही शेठ. हे गावभर माझ्या बाबतीत काय बोलतील लोक? हे बाय, पोलिसाचे लपडे नाही पाहिजे. जा बाबा तुझ्या. अरे जा म्हणतो ना, जा म्हणतो ना तुला, जा. चल, चल. चल. भरकटलेल्या या वाऱ्यावर खचलेल्या पानांची झुळझुळ. भरकटलेल्या या वाऱ्यावर खचलेल्या पानांची झुळझुळ. चुकल्या दिशेच्या वळणावर मळलेल्या मातीची भुळभुळ. चला चला बसा गाडी. चला बसा. गाडी बोलवतो. चला बसा. बसा गाडी. चला. चला बसा गाडी. कशामुळे घेऊन चाललाय? ह्या बया कसल्या चौकशा म्हणायच्या? या दिवसातनं 4-4 वेळा उचलून न्यायला लागलेत घरातनं पोलीस. बळजबरी झाल्यावर किती फरक पडलाय पाहिलं. इथं आपल्याला एसटीत बसायला भेटत नाही वर्षानुवर्ष, आणि हिला
दहा वेळेला पोलिसाची गाडी आली न्यायला. आतमध्ये आहेत साहेब. नमस्कार साहेब. नमस्कार. इथं कशाला बोलवलं? मी सकाळी घरीच येणार होतो. नाही नाही, हे बघा, पूर्वीची गोष्ट वेगळी होती. आता असं डायरेक्ट भेटत जाऊ नका. कसं आहे माहितीये का नाही, तुम्ही डायरेक्ट भेटतात का नाही, आमचं जे काही राजकीय करिअर आहे का नाही ते डोक्यात येतंय हो. हा हं, काय बोलत होतात? नाही, तुम्ही ते म्हणाल होते त्या अधिकाऱ्याला पैसे द्यायचे होते ते. हा, कितीचे नोट आहेत? 100च्या. हे 2 लाख आहेत. त्यानं 1.5 मागितलं होतं. म्हणला होता समजा पुरावा मिटवून टाकतो म्हणून. नाही, 50 म्हटलं तुमच्यासाठी. तुम्ही एवढं करताय माझ्यासाठी म्हटल्यावर. कसं आहे सोले, तुम्ही निवडणुकीत आम्हाला लय मदत करता, म्हणून मग तुमच्यासाठी काहीतरी करावं लागतं. थँक्यू साहेब. आता परत कधी भेटू? नाही नाही नाही, आता डायरेक्ट भेटायचं नाही. म्हणजे काही महत्वाचं काम असेल तर फोन करायचा, आणि काय द्यायचं असेल तर आमच्या माणसाकडे द्यायचं, तो पोचतो करतोय. हो. हा, नाही, काय की गुरुजीने त्या नेपाळवर शिलाजीत पाठवलं होतं ते. तुमच्या माणसाकडे कसं नाही नाही, ते मलाच द्या. हा, आणलं की. काय म्हणताय? हो, हे घ्या. असोले, असं काही असलं तर डायरेक्ट मला द्यायचं बरं का. बाकीचं काय असलं तर फोन करायचं. हो. हा, आणि हे थँक्यू बरं का. थँक्यू. थँक्यू सर. या की आता. या. येतो. ड्रायव्हर, चला उतरा पटापट. चला उतरा. हो, पोराला घ्या द्या. हा, तिला घ्या तिला घ्या. हा, चला. हो, चला लवकर, साहेब आले. चला या. या, या. चला. साहेब, ठीक आहे. जावा. ए, तू थांब. तुम्ही जावा जा. राम राम. या. हे बघा बाई, हे आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आहेत. काय झालं, कसं झालं ते सगळं यांना सविस्तर सांग. हा, सांगा. आता किती जण असले सांगायचं तेच तेच. अहो बाई, हे सगळ्यात मोठे साहेब आहेत. हेच तुम्हाला न्याय देणार. हा, साहेब, मला न्याय नाही पाहिजे, काम पाहिजे. काहीतरी काम द्या की. हा. अहो बाई, आमचं काम गुन्हेगारांना पकडायचंय, लोकांचं रक्षण करायचंय. त्यामुळे तुम्हाला जेवढं विचारलंय तेवढंच सांगा. समधी मला कशा पाय विचारतात? ते असलं साहेबाला विचारा की. साहेब, मला माझ्या घरदारासाठी काम करू दे साहेब. यो नवरा असं बिनकामाचं, आणि माझे लेकर 2 दिवस झाले साहेब उपाशी आहेत. तुम्हाला जेवढं विचारलं तेवढं सांगा की. उगा साहेबांच्या वेळ कशाला वाया घालवताय? हा, साहेब, असं बस काय लागतं जणू काय बळजबरी मॅच केली त्या असोल्यावर. मी काय केलंय साहेब? कशा पाय माझं असं हाल करायलाय तुम्ही? लेकरा बाळासनी घेऊन जीव दिल्या होईल का सुटका माझी? अहो बाई तुम्ही कोथमिरे, बाई तुम्ही आधीच्या जबानीत 1 नंबर कोठडीमध्ये तुमच्यावर बळजबरी झाली असं म्हणाला होतात, आणि आता या कोथमिरे साहेबांच्या समोर 3 नंबरच्या कोठडीमध्ये बळजबरी झाली असं म्हणालात. म्हणजे तुम्ही खोटं बोलताय. 3 नंबरच्या कोठडीत झाली म्हणजे ती बळजबरी नाही वय? बळजबरी कोणत्या नंबरच्या कोठडीत झाली त्यावरून तुम्ही खरं खोटं हे समजा ठरविता वय? म्हणजे कोणीतरी तुमची चांगलीच तयारी करून घेतलेली दिसतेय. नाही साहेब. काय उत्तर द्यायचं हे तुम्हाला पाठ आहे. पण एक लक्षात ठेवा, मेडिकल रिपोर्ट आणि साक्षीदार यातला कोणताच पुरावा तुमच्या बाजूने नाहीये. त्यामुळे उगाच पोलीस दलाची बदनामी करण्यापेक्षा मी जे सांगतोय ते लक्षात ठेवा. तुम्ही ही तक्रार मागे घ्या. बरं का मंडळी, म्हणजे गेल्या काही दिवसात आपल्या गावात ज्या भानगडी घडलेल्या आहेत त्या ऐकून मन फार दुःखी झालंय.
इथला नगराध्यक्ष म्हणून मला काहीतरी करायला पाहिजे असं मला वाटतं, म्हणून तुमच्यासारख्या मोठ्या मोठ्या माणसांना मी इथं बोलवलं. पण खरं सांगायचं तर मंडळी लक्षात ठेवा, त्या असोल्यानं सुद्धा आपल्या गावाकरता बरीच चांगली कामं केलीत. बरोबर. बलात्कार हे त्यानं चांगलंच काम केलंय. तसं नव्ह हो, मला काय म्हणायचंय, त्यांनी बलात्कार केला हे अजून सिद्ध व्हायचंय. त्याची बाजू ऐकून घ्यायला काहीतरी आपल्याला त्याला संधी द्यायला पाहिजे का नको? नाम्याची बाजू कोणी ऐकायची? हे गुराळे यांनी तर तिला वेश्याच ठरवलंय. अहो ती जर तशी असती तर आज तिच्यावर उपासमारीची वेळ आली नसती. आपण सगळ्यांनी मिळून तिला आर्थिक मदत केली पाहिजे. नाही, आपण तिला नगरपालिकेत नोकरी देऊ शकतो. हा नाही 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 नाही, घाईघाईनं असं काहीतरी पास करून चालणार नाही. म्हणजे मला काय म्हणायचंय की समजा तिच्यावर बलात्कार झालाय असं जर सिद्ध झालं तर मग देऊ की तिला नोकरी. मग एक काम करा तुम्ही नाना, नोकरीसाठी नगरपालिकेची जाहिरात देताना तुमचं शिक्षण किती झालं आहे त्याच्यापेक्षा तुमच्यावर बलात्कार झाला आहे का आणि तो किती वेळा झाला आहे, जेवढा जास्त वेळा तुमच्यावर बलात्कार झाला असेल तेवढी तुम्हाला पटकन नोकरी मिळेल असं लिहा. काय बोलायला लागलाय तुम्ही पण? गुराळे हा चेष्टेचा विषय नाहीये. संवेदनशील पत्रकारिता शिका. ए तू मला शिकू नको बरं का पत्रकारिता घोबडा. थांबा, आपण इथं काय मारामारी करायला जमलो आहोत का? नाही, पण माझं म्हणणं बरोबर आहे का नाही? नाही नाही, मला काय म्हणायचंय की शिंदेचं बी बरोबर आहे, गुराळ्यांचं बी गुराळ्यांचं असं बरोबर आहे. स्त्रीची किंमत आहे. दंगा करू नका, दंगा करू नका. मला काय म्हणायचंय, न्याय मिळायला पाहिजे. काय बी करून प्रामाणिकपणे न्याय मिळायला पाहिजे. कोणाला न्याय मिळाला पाहिजे? अहो ते कोर्ट बघल, पोलीस बघतील, आपल्याला काय करायचंय त्याच्यात. आपले मुख्यमंत्री आहेत नव, चीफ मिनिस्टर, त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागता कामा नये. उद्या आपल्या गावात विरोधी पक्ष नेते येणार आहेत, तेव्हा आपले मुख्यमंत्री अडचणीत येतील, असं आपल्याकडून त्यांना काय गावता कामा नये. कळलं का मंडळी? बरं ठीक आहे, चला. नाना पोलीस अधीक्षक सगळे माझ्या बाजूनेच बोलले. खूप मदत झाली त्यांची. मग आता विरोधी पक्ष नेत्याला पैसे का द्यायचे? हे बघा, आपले विरोधी पक्ष नेते आहेत ना विजय सुर्वे, ते विधानसभेत लय आक्रमक आहेत. त्यांनी विधानसभेत हा प्रश्न जर उचलून धरला तर तुम्हाला फार महागात पडेल. आणि पुढच्याच महिन्यात अधिवेशन आहे. आणि 1 लाख रुपये दिले की हा प्रश्न उठणार नाही. राज्यातले जे प्रश्न असतात ना ते निकालात काढणं हे राज्यकर्त्यांची आणि विरोधी पक्ष नेत्यांची स्टाईल आहे. हेच बरोबर जनतेला कळत नाही, म्हणून जनता टीका करते राजकारण्यांवर. लाज आहे ती लोक, लाज झाले. लाज, कुणी लाजावं कुणी लाजवावं याचे आपल्याकडे नियम नाही, ते फार बरं आहे ना. बलात्कार करणाऱ्याला भ्रष्टाचार करणाऱ्याची लाज वाटते, तरी सुद्धा ऑब्जेक्शन कुणीच घेत नाही. मी पैसे पाठवून देतो नाना. पाठवा पाठवा. प्रसंग काय, घोषणा काय देऊन राहिले? जा आज जाऊन सांगा आम्ही आलोय. हो साहेब, सांगतो. कुणी आहे का घरात? नामीचं पोरग शी करतय, थोडं थांबा. जा पाय ना. पाहतो. थोडी शी राहिली आहे. अरे काय इन्स्टॉलमेंट मध्ये हागून राहिला का तो? जा ना पाय ना पटकन. हो, बघ बघ. झालंच, शी धुतीये ना आम्ही पोराची. अरे काय ते पोरगन त्याची शी. आले साहेब.
पाणी घ्या. पाणी नाही पाहिजे, असू दे असू दे. आम्ही गरीब जाती ना, तुम्ही आमच्याकडे पाणी कशाला पिताय? साहेब उगाच वेळ दवडू नका, बातमी व्हायची. घ्या. ती आत्ताच पोराचं डोंगण धुवून आली, तिनं हात धुतले नाही धुतले, कस काय पिऊन घ्या. औषध समजून 2 घोट घ्या. द्या. घ्या. ए, फार सहन केला हा बाई तुम्ही, मालूम आहे आम्हाला. हो, म्हणजे लय त्रास झाला असेल ना तुम्हाला, नाही? कल्पना आहे त्याची. हो, बर, त्यानंतर काही त्रास झाला का तुम्हाला? म्हणजे तब्येत कशी आहे तुमची आता? नाही म्हणजे काही औषध पाण्याची व्यवस्था करायची असेल तर सांगा, आम्ही करू. काय झालं, तुम्ही बोलून का म्हणून नाही राहिले? तुम्ही बाळणपणाविषयी बोलताय की बलात्काराविषयी? हे, होय, वार्ता वाचला का? नाही. का? दुसऱ्यांचे पेपर पण वाचत जा ना. अरे तो गुराळ्यानी नामी शंकर सोबत कशी झोपली त्याचं काय एकदम शृंगारपूर्ण वर्णन केले. शृंगारिक. हा, शृंगारिक. बोलता आलं म्हणजे झालं का? हा, लिहता पण आलं पाहिजे, वाचायला मजा येते. हे बघ, हे बाबळे, तुला सांगतोय, नामीच्या नितंबावर शंकरचा हात मनसोक्त फिरताना दरवाजा वाजला टक टक. काय वाचायला मजा येते की नाही? 10 टायमाला लोक वाचतात. लोकांची पिन नामीच्या नितंबावर चालते, होय का नाही? अहो अण्णा, आपण नामीचं आणि शंकरचं तसं काही नाही असं म्हणतोय. हा, बरोबर आहे की. मग आपण असं कसं वर्णन करणार? मी कुठं म्हणतोय नितंबाचं वर्णन करा. पानावर बातमी कोणी पण लिहतं रे, पण 320च्या पानासारखी बातमी रंगवणं हे खरं पत्रकाराचं काम आहे की नाही? बातमी भाषेमुळे रंगवायची नसते, तर ती आतल्या मथळ्यामुळे, आतल्या माहितीमुळे, आणि ती वाचताना लोक रंगले पाहिजेत. मी तर म्हणतो रंगण्यापेक्षा पेटून उठले पाहिजेत. लोक कसे आतून पेटले पाहिजे. हा. तू शिकवतो का मला? संपादक आहे मी. नामीचं दुःख जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायचं असेल तर बातमी जास्तीत जास्त लोकांनी वाचली पाहिजे. ऐक ऐक, महाभारतात द्रौपदीच्या मुलांची शोकांतिका झाली का पुढे काय झालं हे किती लोकांना आठवतंय? पण द्रौपदीचं वस्त्रहरण झालं हे सगळ्यांना आठवतंय. कारण काय, प्रसंग तसा रंगून रंगून सांगितलेला असतो ना. महाभारतात द्रौपदीच्या वस्त्रहरणाशिवाय तुला काय आठवतंय सांग बरं? काहीच नाही, कारण वाचन नाही ना. मी तेच म्हणतोय ना, महात्मा ज्योतिराव फुले, राजाराम मोहन राय यांचं चरित्र वाच ना. उद्या माझं चरित्र लिहायची तुझ्यावर पाळी आली तर वाचन नको? वाचन करा, व्यायाम करा, बॉडी कमवा. शिंदे साहेब, हा, तुम्हाला पोलीस स्टेशनला हजर राहायला सांगितलंय. पोलीस स्टेशनचा माझा काही संबंध? कोणी पाठवलं तुम्हाला? गंगूवर बळजबरी केल्याचा आरोप आहे तुमच्यावर. अहो हे काय ते काय नाही, कोण गंगो? लोक फिरले की काय? येत नाही म्हणून सांग. अटक करून आणायला सांगितलंय. चला. काय असं करता? काय मोगलाई लागले काय? आणि पुरावा काय आहे? पुरावा काय? थांबा, तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये जाऊ. चला, काही काळजी करू नको. काही नाही, थोरा मोठ्यांनी जेव्हा जेव्हा अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्यावर अन्याय झाला. एक मिनिट. जे काय बोलायचं ते पोलीस स्टेशनात बोला. चला. अरे मी तुम्हाला सहकार्य करतोय पण तुम्ही ठीक आहे, बसा बसा, चला बसा. काय नाही, यांचा गैरसमज झाला. राम राम. नाही, नमस्कार. अरे आपले जाणं तिकडे काम करा. तुझा आतमध्ये आलो अर्धा तास. चल रे. वा 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 साहेब, मस्त दिसतंय एकदम. हा? खूप दिवसांनी घातला असेल नाही? खूप दिवसात चढलं युनिफॉर्म. हा. त्या शिंद्याला बुकलून काढतो आतमध्ये. त्याला दाखवतो बलात्काराची केस काय असते ती. आणि कोथमिरी? कोथमिरी काय? मोठ्या साहेबांनी सांगितलं असोलेला चार्ज घेऊ द्या. हा.
आग लागली बुडालं त्याच्या मला संपवायला निघाला होता. मी तुम्हाला म्हणालो होतो साहेब, नेहमी सत्याचाच विजय होतो. हो. या बघा, शिंदे साहेबांचा अटकपूर्व जामीन अर्ज तयार आहे. बघा, सोडावं लागल हो तुम्हाला. बघा. सॉरी साहेब, सॉरी. काय सॉरी? अरे तू त्या आसोलीच्या घरी काम करतो का? पोलीस स्टेशन मध्ये काम अहो, शांत करतो? व्हा, शांत व्हा. हे काय असं प्रतिष्ठित माणसाला याद नाही? अप्रतिष्ठित माणसं कोण ही गंगू? अरे तिला मी हिरवी का पिवळी अजून बघितलं नाही. धावतो कोण आहे ती गंगू? धावतो की ही काही काय ही अहो, ही फुकणी. अरे अहो, अरे इकडे या, महत्वाचं सांगायचंय. हे बघा, आसोलेचा तुम्हाला अडकवायचा डाव होता, पण कोथमिरी साहेबांनी वाचवलंय तुम्हाला. आता फक्त एक काम करा, या अर्जावर सही करा, बिनसहीचा जामीन अर्ज आहे. आईला आजपर्यंत बायकोशिवाय कुठल्या बाईला हात लावलेला नाही. पण हिला हो साहेब, हो साहेब, काय हो साहेब. ताई मला माफ करा. बायकोशिवाय आयुष्यात पहिल्यांदाच दुसऱ्या बाईला हात लावला. खरंच मला माफ करा. हे बघा, अपराध तुम्ही केला असला तरी चूक तुमची नाही ना. हे आसोलियन, मला माहितीये तुम्ही हे पोरा बाळांसाठी हे बघा घ्या, हे घ्या 200-400 रुपये पोरा बाळांना ठेवा. घ्या म्हणतो ना, चांगलं देतोय तर पुन्हा असं करू नका. हे पोलीस स्टेशनचं काय सांगणार? हे अख्खं पोलीस स्टेशन अटक करण्यासाठी. हो साहेब. सुचित नाये दाणा पाणी हृदयाचे होते पाणी पाणी. सुचित नाये दाणा पाणी हृदयाचे होते पाणी पाणी. लुब्ध गिधाडे गगनी भिरभिरती वेध घेऊनी सावज वेदती. फडफड पंखांची ही घुसमट सारी सळसळ हृदयात कळही सलनारी. फडफड पंखांची ही घुसमट सारी सळसळ हृदयात कळही सलनारी. सलनारी कळ सलनारी. अरे कोण तुम्ही? अरे अरे काय करता? अरे काय वाकड केलंय तुमचं? वाटलं तर गाव सोडून जातो, खरं असं करू नका हो. ताम्या, समजाव तुझ्या बायकोला. तक्रार मागे घ्यायला लाव, नाहीतर मी तिचा खून करीन. चला रा निशाणीसाठी काय. चला रे. काय सांगते तू? नाव सांगे का त्याचे गोळेच घालतो त्यांना. नाही, पोलीसच म्हणले पिस्तूल वापरा म्हणून. माझ्या जीवाला धोका आहे ना. आता म्हणलं जिच्यासाठी, जिच्यावर अन्याय झाला तिला न्याय मिळवण्यासाठी हा धोका पत्करलाय. तिलाच बोलून घेऊ आणि तिला सांगू घाबरू नकोस. घाबरण्याचं काही कारण नाही. थांब कडेच लावतो. उगाच कोणी बघितली तर. आजकाल कोणाला माझं चांगलं झालेलं नाही बघू. चल ये बस बस ग. बसा बसा या. निर्धास्त राहायचं. अरे अरे खाली काय बसायचं? खालची जागा वरची जागा आपण तसलं काय नसतो मानत. आपलाच पलंग आहे. बोला बोल. अरे बोल ना नावे. बोल काय बोलतो साहेब, आम्हासनी गाव सोडून जाऊ द्या. आम्हासनी दुसऱ्या गावचा आसरा मिळत असा सांगा साहेब. आता रडायचं नाही. डोळे पुस पहिले. रडू नकोस. ह्या इथून पुढ. अरे काय नाही. हे बघ ना, आम्ही तू मला पहिल्यांदा बघितलंस तेव्हाच मी तुला आवडलो होतो. आवडलो होतो का नाही? ऐक नाही, मी ओळखलो होतं. पण मी तसा माणूस नाही आदर्श. पण साहेब, मला बळजबरी आवडतच नाही. ए आता रडायचं नाही, रडायचं नाही. अरे गावाबाहेरची म्हणून सोपी सापडली तू बाट घ्या ना. पण तुझं बलिदान मी वायाला जाऊ देणार नाही.
अजिबात नाही. बलिदान म्हणजे बलिदान म्हणजे बळजबरी सारखंच असतं ग. ते असं वयाला जात नाही म्हणतात. आता चांगले दिवस येणार, खूप पैसे मिळणार ना मी तुला. हे बघ, बळजबरी झाली म्हणून जगानं तुझ्याकडे पाठ फिरवली असली तर मी नाही तसं करणार. मी एक जबाबदार संपादक आहे आणि मी समाजाला आदर्श घालून देणार. मी एका बलात्कार झालेल्या स्त्रीचा स्वीकार करतोय. नामे, तुझ्या तक्रारीत काही दम राहिलेला नाही. सगळे पुरावे तुझ्या विरोधात गेले. एक दीड दमडी पण तुला आता मिळणार नाही. त्यापेक्षा तू असं काम कर, तू माझ्या घरात काम कर, मग तू सुखी होशील. मी तर सुखी होईनच ना. तू सरळ तक्रारच मागं घेऊन टाक. त्या आसोलेकडून मी तुला 1 लाख रुपये मिळवून देतो. पैसा मिळाला की न्याय मिळाला असं समजायचं. नाहीतर त्या आसोलेला शिक्षा होऊन काय मिळणार आहे तुला? तुझ्या पोराबाळांचं पोट भरणार आहे का? पोट भरायला पैसेच पाहिजेत ना. उगाच कशाला खेट्या घालतेस? तुझ्या भल्यासाठीच सांगतोय. अण्णा अण्णा, अहो त्या आसोलेने नामीच्या तुम्ही काही काळजी करू नका. मी अशी बातमी लिहिणार आहे, सगळ्याची तोंडच बंद होतील. मी तुम्हाला न्याय मिळवून देईन. मी शेवटपर्यंत लढेन. त्या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे. तुम्हाला बी हेच पाहिजे ना? घ्या, न्याय द्या, समतेच न्याय द्या. घ्या. पेनाची शपथ घेऊन सांगतो, मी तुमच्याकडे त्या नजरेने कधीच पाहिलं नाही. मी फक्त तुमच्या बाबतीत बातमी म्हणूनच विचार करायचो. तुमची बातमी झाली आणि माझ्या जिंदगीचं वाटोळ झालं. वाटोळ झालं माझ्या जिंदगीचं. वाटोळ झालं. वाटोळ झालं. भर भर दुःखाचे घन दाटले, मन भंगले आभाळ फाटले. भर
फाटले आभाळ फाटले. काय ग काय झालं काय म्हटले शिंदे साहेब अगं काय विचारतोय मी अगं काय म्हणले शिंदे साहेब जीव द्यायला पैसा नाही इथं का मिळणार आहेत पैसे पैक्यावरच डोळा तुमचा. अरे तर माझ्या जीवाचं काय होतं त्याचं काय नाही. तुमच्या पाय झाले शब्द. तर काय बोला लागलीस जणू मी जाबरू लुटली तुझी. दुसरं काय केलं असं. माझी अब्रू गेली. कुठं राहिली अब्रू माझी लगीन झाल्यापासनं. सांगा की लोकांच्या तरी काम करते उधारी पायी. उधारी पायी लोकांच्या शिव्या खाती. पैका फेडाय पायी खुशाल लोक माझ्या अंगावर हात टाकतात. मनाला येईल ते करतात तरी तुला लाज नाही वाटत आहे कुत्र्या. काय अब्रू होती माझी. काय अब्रू होती माझी. काय काम केलं असतं तुम्ही तर तेही येळ आली असती माझ्यावर. खायला खार आणि भुईला भार निसत. अरे ते आसोल्याचा राग नाही येत तेवढा तुझा राग येतो मुडद्या. एवढा तुझा राग येतो मुडद्या. असला नवरा असल्या परीस रटकी रटकी राहिली असते मी. बसू घेस खायला दे काहीतरी. काय पाहिजे काय पाहिजे तुला. देते की केळ 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 मोठ्या केळ काकी काकी तुमची बातमी झाली आणि माझ्या जिंदगीचं वाटोळ झालं. वाटोळ झालं सर. वाटोळ झालं. नमस्कार साहेब. नमस्कार. ते ना चहाचं कसं करणार. आम्ही बघू हॉटेलमध्ये घेऊ काहीतरी. तुम्ही कशाला काळजी करताय. नाही नाही घरात दूध बी नाही साखर बी नाही म्हणून विचारलं. नाही म्हणजे ज्याला संरक्षण देताय त्याला चहाला बी नेता येते का असं विचारायचं होतं. कसं आहे कामधंदा बी नाही खिशात पैसा बी नाही आणि भीक मागायची बी लाज वाटते. म्हणून म्हटलं आपल्या जातीच्या माणसाला विचारावं. जातीचं नाव नका काढू. आता पुरुष आहेस का कोण आहेस. हा लाज नाही वाटते ती गाव भावानी सांभाळायला. आता पुरुष आहेस का कोण आहेस. हा लाज नाही वाटते ती गाव भावानी सांभाळायला. जा कुठं तोंड काळ कर शहरात जाऊन या लेकराची कशाला जिंदगी बरबाद करतो. अरे जा घेऊन मुंबईला. तुला बघून नाही पण लेकराला बघून तरी भीक देते ना लोक. भेटल तुला काही काम राह तिकडच. अरे हिला फिरू दे गाव जेवण करीत. अडचण आली तर आपल्या नात्यातले लई लोक आहेत तिथं. सायनला तुझं नाक रगड जाऊन इथं कशाला इज्जतीचे ढिंडवडे काढून राहिला. जा तोंड दाखवू नको पुन्हा जा. माझी लेकरा मला माझी लेकरं आणून द्या. मी नाही जिथे राहायची. मला माझी लेकरं पाहिजे. मला माझी लेकरं पाहिजे. मला माझी लेकरं पाहिजे. मी नाही जिथे राहायची.
चल उठ चल. बघा तुम्हाला बलात्कार झालेली बाई कशी दिसते बघायचे ना. भाड खाऊन बघा, डोळे फाडून बघा. तुमच्या आई बहिणीपेक्षा वेगळी नाही दिसत आहे ही. बोला ना, हा बोला. मग हिचीच हालत अशी का? आणि किती दिवस हिने असे हाल सोसायचे आणि आपण हिचे हाल बघत राहायचे? अरे तुमच्या शेतात पिकाला साधी कीड लागली तर तुम्ही सरकारकडे जाणार, पैसे मागणार. गुन्हा किड्यांचा, पण नुकसान भरपाई देणार कोण? सरकार. मग हिचं काय? हिची तर माणसांनी वाट लावले. हिला कोण देणार नुकसान भरपाई? हिच्यावर बळजबरी झाले ह्याचा साधा पुरावाही सापडत नाही आपल्याला का? कधी मिळणार हिला न्याय? ही काय जंगलात राहते? खुद्द मुख्यमंत्र्यांच्या गावात राहते. आणि मुख्यमंत्र्यांच्या गावात एका बाईवर अत्याचार होतोय, बलात्कार होतोय, याची साधी दखलही घेऊ नये आपल्या मुख्यमंत्र्यांनी. म्हणून सांगतो, जोपर्यंत हे कोडगे मुख्यमंत्री ते येत नाहीत, नामीला न्याय देत नाहीत, तोपर्यंत ही नामी इथे अशीच उभी राहणार आहे. बघूया ना आपल्या मुख्यमंत्र्यांना आपल्या गावातल्या बाईच्या अब्रूची किती काळजी आहे. हे वावळे, काय चाललंय इथे? कसला तमाशा लावलायस? चाल निघून. हे नामे, चाल हातीतून. चाल म्हटलं ना तुला इथून. खबरदार अंगाला हात लावलात तर, नाहीतर जाळून घेईन मी स्वतःला. प्लीज 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 जरा शांत राहा आणि तुमचे प्रश्न काय आहेत ते विचारा. सर नामीला भेटायला तुम्ही कधी जाणार? माझं लक्ष आहे, मी तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. हा प्रश्न संपर्कात राहून सुटणार नाहीये सर. हो. तुम्ही केरलेत जाऊन नामीला भेटी दिलीच पाहिजे. हो, मी जाणारच आहे. सीएम साहेब, आपल्या राज्यात एका गरीब असहाय्य बाईवर अत्याचार होतो आणि तोही एका इन्स्पेक्टर कडून. म्हणजे काय आहे? प्लीज 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 तुम्ही आधी शांत राहा आणि मी काय सांगतो ते ऐका. शांत व्हा. मी जातीने लक्ष घालणार आहे. ठीक आहे, या तुम्ही.
ताबडतोब केरलेला जाण्यासाठी हेलिकॉप्टर मागवा लगेच. मी आसोले बोलतोय. बोला. एक मदत हवी होती. अहो किती वेळेला मदत करायची असोले तुम्हासनी. मी नगराध्यक्ष आहे. नगरपालिकेची कामं बी असतात आमासनी. गावात सीएम येणार होते. म्हटलं यावेळी जर का मला तुम्ही इतक्या वेळेला त्या नामीनं सुद्धा कोणामोर हात पसरला नसतील. हे ते अक्कल. आपण आपली बातमी द्यायची आणि मोकळं व्हायचं. मोर्चे आणि आंदोलन करत बसलो तर पेपर कधी काढणार? खांडेकर बायकांसाठी लिहायचे, बायकांसोबत फिरत बसले असते तर एवढी हिस्टॉरिकल जाडी पुस्तकं लिहिली असते का? ए जातो एकटी देवळात, पळ पळ जातो. नामीला न्याय मिळाल्याशिवाय मी शांत बसणार नाही. अहो तुम्हाला फक्त तिचं शरीर पाहिजे होतं म्हणून तुम्ही तिला मदतीची लालूच दाखवलीत. मग आसोले आणि तुमच्यात फरक काय? हे फाटक्या काय बळजबरी लावलंय? बळजबरी काय तुझ्या बहिणीवर गेली का रे? साहेब, शाळेच्या परवानगीसाठी आम्ही अर्ज दिला होता. त्यात थोडंसं लक्ष घाला ना आपण. नंतर बघतो. बघा आले. खर तर हे कळल्याच मी यायला हवं होतं, पण खूप काम होतं आणि माझ्याच गावात अशी घटना घडली म्हणून फार त्रास झाला. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. आरोपी सापडल्याशिवाय मी इकडून जाणार नाही. आणि त्याला काय होईल? तुम्हाला न्याय मिळेल आणि पुन्हा बलात्कार करायची कोणाचीही हिंमत होणार नाही. बलात्कार व्हायला पाहिजे साहेब. बलात्कारामुळे भलं होतं. एका श्रीमंत माणसानं गरीब बाई संग एकटा तरी झोपाया पाहिजे. एकटा तरी झोपाया पाहिजे. माझा नवरा म्हणतो त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये लई अंतर आहे, लई. आणि असे बलात्कार झाले ना का गरीब आणि श्रीमंतामधलं थोडं अंतर कमी होईल. साहेब, शिंदे साहेब म्हणतात की बलात्काराच्या बातम्या वाचाया या लोकांनी लई आवडतं. तर या लोकांसाठी बलात्कार व्हायला पाहिजे साहेब. ह्याच तोंडाने महापुरुषांची नावं घेत होतास ना? अरे लायकी तरी आहे का ह्या तोंडाची? तुला टिळक, फुले, आगरकर वाचून तरी कधी कळलेच नाहीत. वरचं होऊन कळले तर बघ. आसुले साहेबांनी माझी जिंदगी बदलून टाकली एकदम. चोरीच्या भीतीपोट किती रात्री जागून काढले मी. पण एक रात पोलिसापायी माझी झोप उडाल असं कवा वाटलं नव्हतं. हे मोठे ऑफिसर आहेत ना साहेब, महिना भेटत नाही लोकांनी.
आणि असला माणूस आपल्या संग झोपला आणि काय पाहिजे गरीब माणसाला. हे बघा बाई, मी खास तुमच्यासाठी इथे आलोय. तुमच्या काळजीपोटी मी बघा बर, तुम्ही बी मुख्यमंत्री झाल्यापासून गावाकडे फिर काय नाही. या निमित्त पायी सवड तर भेटली तुम्हाला ही सवड भेटावी. आणि यासाठी बलात्कार व्हायला पाहिजे का नाही साहेब? या असुलेन शिंद्यांची माझ्या संगती केलंय तेच या लोकांच्या डोसक्यात भरलंय. भाडखाऊ बोलाया घाबरतेत. चोळत होतात आज वाटत समद्या गावची बुबळा चिकटल्यात. या समध्यासनी वाटतं बलात्कार करावा, पण समधीच गावात नाही. का ते का म्हणून फक्त असुलेल्या शिंद्याला दोष द्यायचा? दोषी समधी आहेत. समधी आहे तर आम्ही समध्यासनी जेलमध्ये टाका. तुम्ही टाका समध्यासनी जेलमध्ये. बाई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तुमची सगळी मदत करतो. तुम्हाला घर देईन मी. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तुम्हाला वचन देतो, आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा होईल. म्हणजे काय होईल व? फाशी देऊ आम्ही. बाई, तुमचा पदर जरा लांब राहा अंगापासून माझ्या. लांब राहा. इथनं पुढे एका बी माणसाला हात नाही लावून देणार मी माझ्या अंगाला. तुम्ही समजा हरामी आहात हो. किधर आहात? 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 समजा तुम्ही किधर आहात? किधर आहात? हरामी कुत्रे. नामी, माफ कर. आम्हाला माहित नाही आणखी किती वर्षांनी तुला न्याय मिळेल. खरंच न्याय मिळेल का याचीही खात्री नाही. आणि न्याय मिळतो म्हणजे काय होतं? बलात्कार झालेल्या स्त्रीला न्याय मिळू शकतो का? बलात्कार करणाऱ्याला भर चौकात फाशी दिली म्हणजे ज्या स्त्रीवर बलात्कार झाला तिच्या आयुष्यात